श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगुर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाला आरंभ 3रा अध्याय करीत आहोत। त्याचा काही भाग पाहणार आहोत। आलिंग एक तत्वाचं स्वरूप, लिंग तत्वाचं स्वरूप, शिवतत्वाच्या व्यापकता, नंतर महदादी तत्वांचे विवेचन, जगाची उत्पत्ती क्रम तथा महेश्वर शिवाचे महिमा याच्यात पाहायला मिळेल। व निर्गुण ब्रह्म शिव आलिंग आहे। लिंग प्रकृती का मूळ कारण आहे। लिंग हे प्रकृतीचं मूळ कारण आहे आणि तथा स्वयं लिंग रूप प्रकृती स्वरूप भी आहे। लिंग प्रकृतीला भी भाषित जाणले जात आहे। शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आदीपासून रहित सगुण ध्रुव अव्यय अलिंग निर्गुण तत्वाला हे शिव का म्हटले जातं। तथा शब्द स्पर्श रूप रस गंध अतिशय संयुक्त प्रधान प्रकृतीला ही उत्तम लिंग कहा जात आहे। म्हणजे शिवलिंग जे आहे हे आलिंग आहे, म्हणजे ब्रह्म आहे। त्याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही अशा अवस्थेत आहे आणि प्रकृती स्वरूपातून त्याचं विवेचन केलेलं आहे। शब्द स्पर्श रूप गंध याच्या पलीकडे शिवलिंग आहे। म्हणजे वर्णन करणे आपल्या बुद्धीच्याही पलीकडे आहे असं याच्यात वर्णन केलेलं आहे। हे श्रेष्ठ विप्रो व तो जगाचा उत्पत्ती स्थान आहे। पंचभूतात्मक अर्थात पृथ्वी
जल, तेज, आकाश, वायूपासून युक्त आहे. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, जगाचे विग्रह आहे. त्याचा हे शिवलिंग तत्व निर्गुण परमात्मा शिवापासून स्वयं उत्पन्न झालेले आहे. शिवलिंगाची उत्पत्ती भगवान शिव शंकरापासून म्हणजे निर्गुण निराकारचे ब्रह्म आहे शिव. त्या निर्गुण निराकार ब्रह्मातून शिवलिंग उत्पन्न झालं. हे कसं झालं? आता थोडक्यात पाहू आपण की ज्या पाणी असते त्या पाण्यातून मासावर डोकं काढितो, पुन्हा पाण्यात जातो. तशा प्रकारचे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याच्यातून हे वर येतं पण थांबतं. आता थोडक्यात म्हणजे पाण्यावर बुडबुड येतात. पाण्यावर बुडबुड आला, पाणी जागाच असतं, त्या पाण्याचाच बुडबुड असतो, कवच त्याला पाण्याचं असतं. अशा दृष्टीने हे शिवलिंग स्वयमेव आहे, त्याचा कोण निर्माता करता नाही, कोण नाही, ते शिवापासून आहे. त्या शिवलिंग अर्थात निर्गुण परमात्माचे मायापासून 7, 8 तथा परत 11 याप्रमाणे एकूण 26 रूपापासून शिवतत्व हे ब्रह्मांड से प्राप्त आहे. 36 तत्व आहेत शिवलिंगामधून, 36 तत्व प्रगट झालेले आहेत. त्यातून हे जग चालले. त्याची माया वितत लिंगापासून उद्भत तीनों प्रधान देव शिवात्मक आहेत. तिन्ही देव शिवात्मक आहेत. त्या तीनामध्ये एक ब्रह्मापासून हे जगत उत्पन्न झाले आहे. एक विष्णूविषयी जगाची रक्षा होती आहे, तथा एक रुद्रापासून जगाचा संहार होत आहे. या प्रकारे शिवतत्व हे विश्व व्याप्त आहे. हा परमात्मा निर्गुण भी आहे, त्याचा सगुण भी आहे. लिंग अर्थात व्यक्त तथा अलिंग अर्थात अव्यक्त रूपात सांगितले जात आहे. मूर्तीची शिवात्मक ही आहे. त्यासाठी हे ब्रह्मांड साक्षात ब्रह्मरूप आहे. वही अलिंगाचा साक्ष अर्थात अव्यक्त तथा बीजी भगवत तत्व परमेश्वर आहे. आता हे जे शिवलिंग आहे हे निर्गुण आणि सगुण आहे. आपला कसं कळन? शिवलिंगामध्ये निर्गुण बी सगुण बी आहे. मग आता शिवलिंग पाहायचो आपण, नारळ घ्यायचा, नारळ घेतला आणि तो नारळ आपण फोडून पाहिला तर आतमध्ये काहीच नाही, पण खोबरं, करंटी, काथ्या त्याच्यावर आहे. हे स्वरूप जे आहे वरचं हे सगुण स्वरूप आहे आणि आतलं जे स्वरूप आहे ते निर्गुण आहे. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही पैकच शिवलिंग आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तो परमात्मा बीज ब्रह्मा सुद्धा आहे. योनी विष्णू भी है तथा निर्बीज शिव भी आहे.
आणि बीजरहित व शिव जगाचा बीज अर्थात मूळ कारण कायला म्हटलेलं आहे. बीजरूप ब्रह्मा, योगरूप विष्णू तथा प्रधान रूप शिवाची ईस जगात आपली विश्व प्राज्ञ तथा तेजस प्रवस्थानी संज्ञा बी आहे. अशा दृष्टीने हे सगळं आहे. हे विशुद्ध मुनिरूप परब्रह्म परमात्मा रुद्र नित्य बुद्धस्थ शुद्ध व्यापक आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. 1 संवत्सर त्याला मानले जाते. मानवीय मानापासून संध्या जो 100 वर्ष होते आहे. या व्यक्ती शिवाचे 3 वर्ष मानले जाते. जसे लौकिक मनाने 12 मास का 1 मानव वर्ष होता है. त्याप्रमाणे एका पितृयान में 12 मास का 1 पितृवर्ष होता है. लिंग प्रमाणे इसका प्रकार दिव्य अहोरात्र तथा दिव्य वर्ष का विभागपूर्वक वर्णन केले गेले आहे. सूर्याचे उत्तर के वर संक्रमण उत्तरायण सूर्याचे मकर राशीला मिथुन राशीपथक उत्तरायण म्हणलं आहे. ही देवांका दिवस म्हणजे देवयान मार्ग. सूर्याचा दक्षिण मार्ग जो आहे तो संक्रमण दक्षिणायन मार्गाने म्हटलेला आहे. कर्क राशीपासून धनु राशीपर्यंत दक्षिण आहे. ही देवांची रात्र आहे. देवांचा उज्ज्वल आणि देवांची रात्र असं 2 मार्ग या ठिकाणी सांगितले आहेत. पितृयान मार्ग आणि दिवस मार्ग म्हणजे उत्तरायण सुरू झाला देवांचा दिवस सुरू होतो आणि दक्षिणायन सुरू झाला देवांची रात्र सुरू होते. अशा दृष्टीने जग चाललेलं आहे. शिवलिंगाची याच्यावर अधिष्ठान आहे. माणसाचे 30 वर्षांचा काल देवांचे 1 महिने होत आहेत. बरोबर होत आहे. हे विप्र मनुष्यांचे 100 वर्ष देवतांचे 3 मास तथा 10 दिन के बरोबर होत आहे. हे गणित फार अवघड आहे. मनुष्यांचे 308 वर्षांका 360 वर्षांचा कालमान देवतांचे 1 वर्ष होते. समय के मूल्य का जाता है.
360 दिवस म्हणजे देवांचा एक दिवस. मनुष्याचे कालगणके अनुसार त्याचे 3030 वर्ष, सप्तऋषींचे 1 वर्षाचे बरोबर होत आहे. मनुष्याचे 9999 वर्षांचा मिळकर एक श्रौत वर्ष म्हणजे ध्रुव वर्ष होत आहे. मनुष्याचा जो 36,000 वर्षांचा समय आहे तो देवतांका 100 वर्ष कहा जाता है. कालगणना के विद्वान मनुष्य के 3,60,000 वर्षांचे समयाला देवतांक 1,000 वर्ष बरोबर म्हटलेलं आहे. देवतांचेही कालगणनाप्रमाणे युगांची संख्या कल्पित केली गेली आहे. हे सुव्रत ऋषींनी सर्वप्रथम सत्ययुग, याचे बाद त्रेता, फिर द्वापर और अंत में कलयुग असे 4 युग सांगितले आहेत. आता मनुष्य वर्ष प्राण से इसका काल गताया जाता है. हे विप्रवरो, प्रथम कृतयुगाचा कालमान देवतांच्या प्रमाणाने बताया जा चुका है आणि वह कृतयोग मनुष्य वर्ष से 14,40,000 वर्ष आहे. त्याचप्रमाणे त्रेतयुगाचा कालक्रमान 10,80,000 वर्षांका, द्वापर युगाचे कालमान 7,20,000 वर्षांचा तथा कलियुग का समय 3,08,000 वर्षांचे सांगितले आहे. याप्रमाणे प्रकार संध्या तथा संध्यांशाचे जोडकर चारों युगों का काल 36 लाख वर्ष कहा जाता है. 4 युगांचे संध्यांशाचे काल 3,07,000 वर्ष होत आहे. आता याच्यामध्ये कालगणना ही त्यांनी सांगितली, पण याचे संध्यांश या सगळ्यांचा बेरीज करून कृतयोग 17,28,000, त्रेतयुग 12,96,000, 8,00,000 द्वापार युग 8,64,000, कलियुग 4,32,000 अशी गणना आहे. आणि सगळ्या गणनांची त्यांनी बेरीज सांगितलेली आहे. हे मुनिश्रेष्ठ, याप्रमाणे ब्रह्माचे दिन रात्र हजारो करोड कल्प गेलेले तथा शेष अभी व्यतीत होंगे. म्हणजे ब्रह्मदेवाचे जे आहेत ते अनंत कल्प होऊन गेलेले आहेत आणि आता नवीन आले त्याबरोबर सांगतो. महाप्रलयाचे समय संपूर्ण सृष्टीचा लय होत जातो और पश्चात शिव की आज्ञा ने जल का भी प्रलय हो जातो. या प्रकारे सबचा प्रलय हो गेल्यावर तथा प्रकृतीचे परमात्मा में स्थित हो जाने पर केवल प्रथम प्रकृति तथा
पुरुष दो ही रह जाते है. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपला पुढे आलेला आहे की महाप्रलय होतो तेव्हा प्रकृती शिवात लयीन होऊन जाते. म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे किती जग नष्ट झालं तरी शिल्लक राहते. म्हणजे परमात्मा जीवात्मा या दोघांचा कधीच नाश होत नाही. हे जसे तसे राहतात. ज्याप्रमाणे आपण आता पिंपळा झाड घेतलं आणि ते झाड प्रलय आणायचं, झाड तोडून टाकलं, काही ठेवलं नाही, परंतु पुन्हा त्या झाडाला पुन्हा पालवी कोंब फुटून ते झाड मोठे होणार, पुन्हा त्याला पालवी येणार. पुन्हा तोडून टाकलं, पुन्हा पालवी फुटणार, पुन्हा तोडलं, पुन्हा पालवी फुटणार, पुन्हा तोडलं, पुन्हा. तसं हे जे शिवलिंग आहे, ह्या शिवलिंगामधून जे प्रजा जग जे आहे हे लय पावतं, पुन्हा येतं, लय पावतं, पुन्हा वाढतं, लय पावतं, असा क्रम अनंत कोटी वर्षाचा आरंभ मध्ये शेवट नाही. आणि हे शिवलिंग कधी पडलं कोणाला सांगता येत नाही. आणि पुढं किती विस्तारले सांगता येत नाही. पुढे किती वर्षाचं आयुष्य आहे ते सांगता येत नाही. इतकं आवड हे शिवलिंग आलिंग ज्याचं शिवब्रह्मस्वरूप आहे, ज्याचा नाश होत नाही, जे जन्माला येत नाही ते शिवलिंग. महाप्रलय होतो तेव्हा आपण जे शिवलिंगाचं चित्र दाखवलं आहे ते सगळे गणेश लोकांपासून भूभ स्वा महाजनतापम सत्यन ओम हे सगळे शिवलिंगाच्या वरच्या म्हणजे लिंगात राहतात. नंतर देवी देवता जे आहेत ते पाळूमध्ये राहतात. पुढच्या टोकामध्ये पितर राहतात. आणि खाली मग जार असे 4 योनी खालच्या शिवलिंगामध्ये प्रलयामध्ये राहतात. आणि प्रलय संपल्यावर पुन्हा इथून जग जसं तसं तयार होतं. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सनातन धर्म हिंदू धर्माचा आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या मंदिरात तो फोटो लावलाय, तो फोटो बहुतेक आता याच्यात टाकतील ते असा अंदाज आहे. त्या देवादिदेव आपली लीलाने ह्या काल के असंख्य सृष्टि की है. सर्ग ज्ञान से अन्वाधिकार से होते. अनंत सृष्टी म्हणजे अनंत सृष्टी, याचा अंत नाही. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पिंपळात झाड लावलं आणि ते तोडलं, पुन्हा फुटलं, पुन्हा तोडलं, पुन्हा फुटलं, पुन्हा तोडलं, पुन्हा फुटलं, अशी अक्षय सृष्टी. जग बुडतंय पुन्हा तयार होते, जग बुडतंय पुन्हा तयार होतं. म्हणजे सनातन जो धर्म आहे तो धर्म नष्ट होत नाही, तो जसा आहे तसा कायम राहतो. हा यातला सिद्धांत महत्वाचा आहे. म्हणजे आपण कधीच नष्ट होणार नाहीत. आपण आता आहोत, मागे होतो, पुढे पण राहणार आहोत. कारण शिवलिंगाचं जे कवच आहे त्या कवचामध्ये महाप्रलयामध्ये सगळे जग सामावलं जाणार. आणि जेव्हा जग पुन्हा प्रलय संपला सगळं की पुन्हा त्यातून पुन्हा मातो देवावंतुनो येतो विश्वचक्रमे पृथ्वी सप्तम स्वा महाजनता सत्यम. हे 7 लोक, गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, असे 7 लोक पुन्हा प्रकट होऊन आपल्या जगाचं कारभार चालू करणार. आणि त्या ठिकाणी हे सगळे राहणार. म्हणजे आपल्या रक्तगटाप्रमाणे आपला रक्त ए बी आहे तर आपण गणेश लोकात जाणार. आपला ओ रक्तगट आपण शिवलोकात जाणार. आपला ए रक्तगट आपण शिवलोकात जाणार. आपला बी रक्तगट सूर्यलोकात जाणार. आणि हे 4ही काठाले जे जीव आहेत हे जीव शिवलिंगामध्ये सुप्त अवस्थेत राहणार. आणि नंतर पुन्हा असेच पुन्हा गट धारण करून पुन्हा जगात चालणार. म्हणजे अनंत काळापासून हे सगळं चालत आलेलं आहे. हा सनातन धर्म आहे.
आणि याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे त्याचा अंत लागत नाही, कधी सुद्धा कधी आलाय, हे शिवलिंगाचं महत्त्व सांगितलं. या प्रकारे असंख्य कल्प अगणित पितामह ब्रह्मा तथा असंख्य विष्णू उत्पन्न होतात, किंतु वे महेश्वर मात्र एक आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. की जग निर्माण होतं तेव्हा अनंत ब्रह्मा तयार झाले, अनंत विष्णू तयार झाले, सगळे संपले, संपतात, कोणी राहत नाही, पुन्हा नवे तयार होतात, कार्य करतात. परंतु जे शिव आहे तो मात्र एक आहे, तो कधी नष्ट होत नाही, तो जसा तसा कायम आहे. हा इथं महत्वाचा सिद्धांत आहे. एकम सत आपण जे कल्कसर तत्व मानलं ते या ठिकाणी प्रभावित आहे. प्रकृती आपल्या लीलाने प्राकृत सर्ग रचना करीत असते आणि परमात्मा तीन प्रकारचे गुणांचं प्रथम वाली आहे. येस या प्रकारचा अप कोई आधी है न मध्ये और न अंत ही आहे. आता या ठिकाणी भगवान शिव जसं तसा आहे हीच सांगितलं. शिव ब्रह्म ते कधी नष्ट होत नाही आणि ते जसं तसंच आहे. आता नारळाचं कवटी आपण नारळ फोडा की आतमध्ये आपलं काय नसते, पोकळ भाग दिसणार. मग ते नारळ आले गेले, पुन्हा नारळ फोडायच्यात पोकळे आहेत ते भागायचे, पुन्हा नारळ आले गेले, पुन्हा त्या झाडात ते नारळ पाहिल्या पाच फोडे आहेत. तर आज जे आपण फोडतोय त्याच्यात जे आतमध्ये काहीच नाही, तो शिव आहे, अलिंग, आणि त्याचं नष्ट होत नाही, हा महत्वाचा मुद्दा येत आहे. आणि प्रकृती सत्वरतम तीन गुणांपासून हे जगाचं कारभार चालवते. अनंत ब्रह्म होऊन गेले, अनंत विष्णू होऊन गेले, अनंत कोटी सृष्टी होऊन गेली, आणि त्या प्रत्येक प्रलय होतो, आणि प्रलय झाला का प्रत्येक युगामध्ये पुन्हा ब्रह्मा विष्णू हे तिन्ही जण कार्य करायला लागतात. मात्र शिव जो परमात्मा आहे तो जसाच एकच आहे, एकम सत, त्याचा नाश होत नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि शिवलिंग पुराण म्हणजे हे लिंग शिवलिंग आहे, श्री रामलिंग जे आहे ते नष्ट होत नाही, अनंत युग राहत. आणि याचे जे भक्त आहे शिवलिंगाचे, ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देव, देवी देवता, गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, हे जे आहे हे सगळं महाप्रलयामध्ये शिवलिंगामध्ये राहतं. 84 लक्ष योनी पितर हे सगळे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे आत राहतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता आपण उदाहरण म्हणजे शेंगदाणा घेऊ. भुईमुगाच्या शेंगाला पहिले टर्पल येतं, म्हणजे छंद आणि स्वराने ते लिंग तयार झालं, निर्गुण निराकार सगुण लिंग झालं. आणि याच्या आतमध्ये शेंगदाणा प्रगट होतो, आणि अशा शेंगदाणा प्रगट होतो
याप्रमाणे हे शिवलिंग निर्गुणा शिवलिंगात म्हणजे शेंगदाणा प्रगट होतो आणि पुन्हा तो शेंगदाणा तर पुन्हा संपतं, पुन्हा शिवलिंग तयार होतं. अशा दृष्टीने हे सगळं शिवलिंग जागेवर आहे, ते नष्ट होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणून रामप्रभूने 65 वर्षे पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. कृष्णाने 45,000 वर्ष शिवलिंगाची पूजा केली. अशा दृष्टीने अनेक भक्त पुढं होऊन गेले, मागे झाले, पुढं होणार आहेत. शिवलिंग जे आहे ते नष्ट होत नाही. म्हणून श्री रामलिंग म्हणजे कधी नष्ट होत नाहीत, हे तसं तसं कायम राहतं. ब्रह्माचे आयुष्य दोन परार्ध आहे. या ब्रह्माचे मार्फत दिनभरात भी सृजित होत आहे. हे सर्व रात्रीत नष्ट होतं. ब्रह्माचं आयुष्य किती आहे? 2 परार्ध वर्ष. जगातला पहिला ब्रह्मदेव या आपल्या पाषाणशिला म्हणजे पाशेवाडी या ठिकाणी महारामायणात सांगितलं काळापर्यंत पहिला ब्रह्मदेव तो व्हायला आणि त्यांनी जगसृष्टी निर्माण केली आणि ती संपली. तरी शिवलिंग जे आहे ते जसं तसं आहे, त्याचा नाश होत नाही. म्हणून प्रत्येकाने काय पूजलं पाहिजे? आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला. प्रत्येकाने काय पूजा केली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी आपण पूजा कोणाची करणार? ब्रह्मदेवाची, विष्णूची पूजा करणार, ब्रह्मदेवाची पूजा करणार, निर्णय देवांची पूजा करणार. पण जेव्हा महाप्रलय येईल तेव्हा हे देव संपणार. हे देव संपल्यानंतर आपण तिथं जे आहे ते आपण पण संपणार. मग आपल्या शाश्वत पद मिळवण्याकरता आपला काय आधार आहे? हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. इंद्रदेव म्हणाले कडक देव म्हणजे जो कधी नष्ट होत नाही, दुष्टांचा संहार करतो, अशा देवाची भक्ती करा, तेव्हा तुमचं कल्याण होईल. आता महाराज बांधले त्यांची देवळं, प्रलयाला हे संपणार, हे महाराज मोक्षाला जाणार का, तुम्हाला येणार का, हे तुम्ही तुमचं ठरवा. हे गणपती, ब्रह्मदेव, विष्णू हे सगळे देव जे आहेत हे देव आपल्या तुम्हाला घेणार. आणि ज्या वेळेस महाप्रलय येईल त्यावेळेस हे ब्रह्मादी जे सगळे देव आहेत एकतर शिवलिंगात जाऊन राहायला लागन, नाहीतर जळून खाक होणार, संपून जातात, पुन्हा तयार होत. पिंपळा झाड तोडलं की पुन्हा त्याला पालवी फुटली, झाड नवा पिंपळ तयार, जसा आहे तसा. आता आंब्याचं झाड घेऊ, आंब्याचं झाड काढलं, लावलं, त्याची फळं संपली, पुन्हा योग आलं की पुन्हा त्याला तसेच आंबे, पुन्हा योग आलं की पुन्हा त्याला तसेच आंबे. म्हणजे या सृष्टीचा जो क्रम आहे, सनातन धर्म जो आपला आहे, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा बदल होत नाही. हा जसाचे तसा अनंत कोटी वर्षापासून आलाय, आता आहे, पुढे पण राहणार आहे. बाकीचे जे धर्म आहेत त्याने आपला विचार करावा. शिवलिंग राहतंय तर तुमचं काय राहतं बा? गप्पा मारून काय उपयोग नाही, कारण ज्याने हे पाहिलं नाही तो गप्पा मारून काहीतरी लिहितो. पण ज्याला हे प्रत्यक्ष अनुभवला आलेला आहे तो हे सांगतो. पूर्वजन्माची आठवण ज्याला आहे त्याला हे ज्ञान कळतं. या पूर्वजन्माची आठवण असणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, इक्ष्वाकू वंशात जो सूर्यनारायण आहे त्याला मी उपवासच केलेला आहे. म्हणजे पूर्वी पार मी सगळ्यांना उपदेश करीत आलेलो आहे, पुढं पण करणार आहे. का तर शिवलिंगाचा जो स्वरूप आहे ते स्वरूप भगवान श्रीकृष्णाला मिळालेलं आहे. त्यामुळं
संभाव्य योग प्रत्येक योगामध्ये तयार होऊन साधू संतांचा उपयोग करणार आहे. हे शिवलिंग जे आहे कधीच नष्ट न होणार आहे. म्हणून प्रत्येकाने रामाने कोणाची पूजा केली? शंकर शिवलिंगाची. कृष्णाची कोणाची पूजा केली? शिवलिंगाची. मग शिवाजी महाराजांनी रोडेश्वर शिवलिंगाची पूजा केली. म्हणजे अशा दृष्टीने ज्या लोकांनी शिवलिंगाचा आधार घेतलेला आहे ते जगामध्ये मोठे झालेले आहेत, अमर झालेले आहेत. त्यांचा इतिहास मोठा झालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या सर्वांचा शिवलिंग हे मूळ कारण आहे. आलिंग, आलिंग म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म. अलंग लिंग, लिंग म्हणजे प्रकृती स्वरूप. प्रकृती आणि पुरुष या दोन्ही कायम राहतात, अनादी आहेत असे सांगितलेलं आहे. म्हणजे शंकर भगवान मसमाडीवर राहतोय तुमचं जे म्हणणं आहे ना हे चुकीचं आहे. कारण जग संपल्यावर राहतं कोण? फक्त शिवलिंग, म्हणजे शंकर राहतो. म्हणजे जग संपलं काय का काय मसमाड सगळे जीव संपले, कोण राहिले? झाडं पशु पक्षी 84 लक्ष होऊन झिरो झाल्या. म्हणून शंकराला मसणवाशी म्हणतात. तर खोटे आहे. भगवान शंकर आहे म्हणून हे सगळं जग चालतंय. नाही चालणार नाही क्षणभर सुद्धा. ज्या ज्या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहेत, जे जे लोक महादेवाची भक्ती करतात तिथे सर्व देव वास्तव्य करतात. पण जिथं महादेवाचं मंदिरच नाही तिथे कुठल्या एखाद्या देवाची मूर्ती बांधलेली असते, तिथं कोणी येत नाही. कारण का? तर सगळ्या देवांना माहिती आहे. काय माहिती आहे? ह्या जगाचा अंत जेव्हा होतो त्यावेळेस राहतो फक्त शिवलिंग, भगवान शिव, बाकीचं कोणी राहत नाही. पुरुष आणि प्रकृती राहते असं याच्यात लिहिलंय. म्हणजे शिवलिंग स्वरूपामध्ये पुरुष आणि प्रकृती, परमात्मा आणि जीवात्मा हे जसे तसे कायम राहतात आणि पुढं प्रगट होतात. हे आपल्याला जर कळलं तर आपल्याला कोणत्या देवाची उपासना करावी हे कळत. कोणत्या देवाची उपासना करू आपण काय मांबर होऊ हे समजन. म्हणजे काय झाले, आता पृथ्वीने अवतार झाले पण त्याचं जे मूळ आहे ते आपण कधी पाहिलं नाही किंवा त्याचा अभ्यासही केला नाही. आणि मग हा देव मोठा आणि तो देव मोठा आणि तो देव मोठा. शिवलिंग सत्यम शिवम सुंदरम. शिवलिंग हे सर्वात अविनाश, कधी नष्ट न होणार आहे आणि ते अमर आहे. म्हणून जगात सृष्टी चालते, त्याच्याशिवाय जग चालत नाही. आणि ना धर्म झाले, पुरुषोत्पंत झाले, परंतु जे शंकराचे भक्त आहेत, शिवलिंगाची उपासना करतात, तेच फक्त पुरुष आणि प्रकृती स्वरूपामध्ये योगे योगे अमर राहतात. पांडुरंग डोक्यावर शिवलिंग आहे. काय पांडुरंगाने डोक्यावर शिवलिंग का धारण केलं याचं उत्तर कोणी सांगू शकत नाही. भक्त होता शंकराचा. पांडुरंग शंकराचा शिवलिंग धारण करायचं कारण त्याने सांगितलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे जे परमब्रह्म आहे हे शिवलिंग आहे. तसाच मी पांडुरंग सुद्धा शिवलिंगच आहे. माझा कधीच नाश होत नाही. मी जसा तसा राहतो. हे तत्व समजून सांगण्याकरता पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. निर्णय अर्थ लावून समाजाची दिशाभूल केली जाते. शास्त्रोक्त पद्धतीने उत्तर कुठे दिलेलं मला आढळत नाही. आणि हे मिळवण्याकरता तुम्हाला शिवलिंग जो आहे, पंचमुखी शिवलिंगाची पूजा, पंचमुखी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही तत्व अति सूक्ष्म स्वरूपात राहतात. ते नष्ट होत नाहीत. आणि मग जग आलं गेलं, आलं गेलं असं सगळं चालू आहे. काशीखंड वाचा, ग्रंथ वाचा, किती किती ब्रह्म झाले, अनंत कोटी ब्रह्मदेव, मग कृष्ण झाला,
किती विष्णू आले, अनंत कोटी विष्णू आले, मग एक झाला रुद्र, मग अनंत रुद्र झाला, मग एक झाला शिव, मग आले शिवापाशी. शिव झालाच नाही, शिव एकच आहे, त्याच्यात घडामोड काहीच होत नाही. म्हणून शिवलिंगाची पूजा अत्यंत श्रेष्ठ आहे. तीच पूजा रामाने केली 65,000 वर्ष, कृष्णाने केली 25,000 वर्ष, आणि शिवाजी महाराजांनी पण आयुष्यभर शिवलिंगाची आराधना केलेली आहे. त्यामुळे तो जाणता राज झाला, त्यांची कीर्ती वाढली, शक्ती मिळाली, ईश्वर प्राप्ती. कारण का, जो देव नष्ट होत नाही त्याची आपण भक्ती केली पाहिजे. जे नष्ट होते काय भक्ती करायची? महाराजांच्या मूर्ती बांधल्या, इथं तिथं मंदिर, तिथं मंदिर, तिथं मंदिर. अहो आज न उद्या संपणार आहे, तुम्ही आयुष्य फुकट घालू नका. विचार करा, विचार. शिवरात्र आलेले आहे, शिवलिंग काय म्हणजे काय ते समजून घ्या. महालिंग पुराण, लिंग महापुराण वाचा म्हणजेच रामलिंग महापुराण. हे रामलिंग लिंग जे आहे हे कधीच नष्ट होत नाही. हे जसं तसं अनंत कोटी वर्ष राहत. अनंत कोटी ब्रह्मदेव झाले, पुन्हा गेले, अनंत कोटी झाले, पुन्हा गेले. मग वच्चवक्ष भगवंताचं काय? तर या कारण असं आहे, हरिहर एक रूप, भगवान हरिहर एक रूप. म्हणजे या ठिकाणी जे वच्चरांचे चिन्ह आहे, त्रिनिपदान विष्णू गोपादम धर्मान धारयन, ज्यांनी छातीवर 3 पावलं धारण केलेले आहेत, आणि जो शिवाजवळ राहतो, शिवाशी एक रूप आहे, तो देव शिवास अमर आहे, तो नष्ट होत नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला मिळाला आहे. प्रलय काळात रात गेल्यावर ब्रह्मदेवामध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी उठतो आणि चराचर जगताला शून्य देखर पाहून उन्होंने सृष्टी करण्याचा विचार केला. म्हणजे रात्र संपल्यानंतर महाप्रलय, म्हणजे 864 कोटी वर्ष, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक अहोरात्र. 432 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस, आणि 432 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्माची रात्र. ही रात्र संपली की ब्रह्मदेव पाहतो सगळं संपलं, शून्य झालं, काय नाही. मग तो ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करायला लागतो. म्हणजे पुन्हा ब्रह्मदेव प्रकट झाला. म्हणजे विचार करा, हे धर्माचं रहस्य किती गूढ आणि गहन आहे. गप्पा मारायचं नाही, कारण काही नाही, आपण विचार केला पाहिजे. त्या सनातन ब्रह्माने वराचं रूप धारण करून जलात डुबी झालेली पृथ्वी वर काढून पुन्हा सृष्टीला आरंभ केलेला आहे, असं या ठिकाणी वर्णन केले. जलात पृथ्वी बुडाली होती, तिला वर काढून त्याने पुन्हा पूर्व की प्रमाणे पृथ्वी स्थापन केली, आणि त्यावर नदी नाद त्याचा समुद्र उन सब होणे सर्व की भांती पुन्हा कर दिया. म्हणजे पुन्हा सृष्टी निर्माण झालेली आहे, चालू झालेली आहे. अशा दृष्टीने युगानुयुग कार्यक्रम चाललेला आहे. तर आपण कुठं जायचं, नेमकं काय करायचं याचा विचार केला पाहिजे. मागं आपण होतो, आता पुढं पण राहणार आहेत.
पण आपण पुरुष आणि प्रकृतीच्या स्वरूपात राहणार आहेत. पुरुष तत्वात येऊ तर आपण शिवपशी येऊ आणि मग शिवापशी आल्यानंतर ब्रह्मतत्वामुळे आपण अमर होऊ, असे राहू. अशा दृष्टीने सगळी गोष्ट आहे. सर्व जग संपलं, एकटा शिव राहतो, शंकर शिव. आणि पुन्हा जगाचं पुन्हा टाइम आला की पुन्हा जग तयार होतं. हे क्रम भगवान आदिनारायण शिवलिंग जे आहे यातून प्रवृत्त अशी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी ब्रह्मदेव निर्माण झाल्यानंतर त्याने पुन्हा जशी तशी सृष्टी, पर्वत, नद्या, नाले या पृथ्वीवर तयार केले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पृथ्वी पाण्यात डुबून प्रलय झालेला याचा दाखवला आहे. याच्यामध्ये महाप्रलय सांगितलं, अनादि अनंत शांत म्हणून जो आहे त्याला काहीच राहत नाही. म्हणजे तुमचे पृथ्वी, सूर्य, तारे, तारांगण काय राहत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ते संपतात. अशा दृष्टीने लिंग पुराणाचं महत्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, शिवतत्व पाहिलेलं आहे. त्या दृष्टीने आपण हे करतो आहोत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. ओम श्री राम कलकत्ता महाराज की जय, वेद माता की जय, सर्व गुरुदेव दत्त की जय. ओम स्वयंभू महापंचागरेश्वरी महापंचागरेश्वरी महादुर्गा सगमाता की जय, सर्व देव देवता की जय, साधुसंत की जय, श्री गुरुदेव दत्त. हरिओम. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.